श्रीरंग देवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून इस्पॅली ड्रामा स्कूल सादर करीत आहे बालनाट्य आणि राजा फसला. लेखक अंबादास जोशी, दिग्दर्शक सुजीत जोशी, प्रकाश योजना विनोद राठोड, संगीत मिलिंद फडके, केऊर बाग, नेपथ्य संदीप भैया, जगत भैया, योगेश भैया आणि साबळे काका, रंगभूषा माणिक कानडे, बालकलाकार इस्पॅलियर स्कूलचे विद्यार्थी आणि संकल्पना सचिन उषा विलास जोशी. इस्पॅलियर ड्रामा स्कूल सादर करीत आहे बालनाट्य आणि राजा फसला.
अगं दवंडी सांगशील का आपलंच तोंड चालवशील? तुम्ही फक्त मलाच बोला. इकडे अहो राजाने दवंडी दिली आहे. जर राजा फसले त्याला अर्ध राज्य बक्षीस देण्यात येईल. अरे देवा, अर्ध राज्य. मग आपण काय करायचं? राजाला फसवायचं. काय बोलते, राजाला फसवायचं? नको नको, राजा जेलमध्ये टाकेल मला. तुमचे डोकंच चालत नाही. आपण राजाला फसवूया, मग तू राजा मी राणी. पण राजाला फसवणार कसं? तसं तुम्हाला फसवलं ना तसं. झाला का डोल बडवून? हो झाला. काय म्हणतोय राजा? राजा म्हणतो जो कोणी महाराजांना फसवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस देण्यात येईल. हो. तुम्हाला काही समजलं का? याच्यामुळे समजायचं काय? आपण राजाला फसवूया. नको नको, राजा मला कामावरून काढून टाकेल. पण राजाने तर सांगितलंय ना फसवायला. पण मी राजाकडे कामाला आहे ना. समजा जर की आपण राजाला फसवलं तर आपल्याला अर्ध राज्य बक्षीस मिळेल. पण राजाला फसवायचं कसं? हा, असा विचार करा. चला तर मग राजाला फसवायची तयारी करू. राजाधिराज प्रजाप्रिय विक्रमवीर चक्रम महाराज येत आहेत हो. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. महाराज, आम्ही तुमच्या समोर एक कला सादर करणार आहोत. वाह वाह, आम्हालाही बघायला आवडेल. पण महाराज, आम्ही जी कला सादर करणार आहोत ती तुम्हाला हे करायला लागेल. हो हो, महाराजांना कला सादर करायला फार आवडते. प्रधानजी, तुम्ही अंतनाट्य म्हणत आहात. क्षमा करा महाराज, क्षमा. पण महाराज तीच कला तुम्हाला डोळे उघडे ठेवून करावी लागेल. मग तर फार सोपं आहे. पण महाराज, नंतर तुम्ही माघार घेऊ शकत नाही. तर तुम्ही माघार घेतली तर तुम्ही हारलात आणि फसलात. आणि फसलात तर तुम्हाला अर्ध राज्य बक्षीस द्यावं लागेल. हो, बक्षीस द्यावं लागेल. मग करा सुरू. आता महाराज, आम्ही सुरू करत आहोत. महाराज, ही माती आणि खडी आहेत. महाराज, आता हेच तुम्ही डोळे उघडे ठेवून करून दाखवा. नाही नाही महाराज, जर का हे माती दगड तुमच्या डोळ्यात गेली तर तुम्ही अंध व्हाल आणि हे राज्य पुढे कसं बघणार? प्रधानजी, तुम्ही काळजी करू नका. बरं, दाखवा तुमचा पराक्रम. जर का आमचं नाव चक्रम असलं तरी आमचं नाव विक्रम आहे. विक्रम आहे. शिपाई अंत महाराज.
शिपाई आपल्या दरबारातून 2 सोन्याचे बिस्किट घेऊन या. महाराज तुम्ही काय करणार आहात? प्रधानजी तुम्ही बघाच. जो कोणी रमेश आहे तर आम्ही हे सोन्याचे बिस्किट बक्षीस देणार आहे. मी रमेश. नाही नाही मी रमेश. नाही नाही मी रमेश. अरे तूच तक्रार झाली होती आणि तूच रमेश. हो महाराज मीच रमेश.
नाही. हो